दिनांक 10/9/2025 रोजी पनवेल महानगरपालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल विभागाने शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या नेतृत्वात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले। 2 दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिका पनवेल यांना पनवेल खड्डेमुक्त करण्यासाठी निवेदन पत्र दिले होते। पनवेल महानगरपालिकेने रस्त्यांची डागडुजीचे काम केले होते, परंतु एका दिवसातच रस्ते उखडल्याने पुन्हा एकदा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन केले। पनवेल महानगरपालिकेने रस्त्यांची डागडुजीचे काम केले होते, परंतु एक दिवसातच रस्ते उखडल्याने पुन्हा एकदा मनसेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले। ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोक पर्यटनासाठी तीर्थक्षेत्रे किल्ले येथे जातात, त्याचप्रमाणे पनवेलमधील खड्डे प्रेक्षणीय असल्याने मनसेने सर्वसामान्य लोकांसाठी खड्डे सफारी आयोजित केली। या सफारीमध्ये जनतेसोबत साक्षात यमराजाची भूमिका साकारण्यात आली। शहरातील पनवेल ही सफारी महानगरपालिकेसमोरून सुरू करण्यात आली आणि पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली या विभागामधील महत्त्वाच्या खड्ड्यांकडे ही सफारी नेण्यात आली। या सफारीत योगेश चिले यांच्यासोबत उपशहराध्यक्ष संदीप जाधव, मनोज कोठारी, सूरज गायकर, राहुल चव्हाण, शहर सचिव पराग पालड, महिला शहराध्यक्ष स्वरूपा सुर्वे, पूजा मोहन, सचिन जाधव, शिरीष सोनार, अंकुर पाटील व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। तुम्ही आता गेले 5-7 मिनिट सगळं बघितलं असेल। आपली खड्डे सफारी सुरू झालेली आहे आणि या खड्डे सफारीचा उद्देशच हा होता की पनवेल महानगरपालिकेला जाग यावी, इथले जे स्वतःला 4 टर्मचे लोकप्रतिनिधी समजतात त्यांना जाग यावी आणि त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये काय भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे हा लोकांपर्यंत पोहोचावा। यासाठी ज्याप्रमाणे आपण तीर्थक्षेत्रांना भेटी देतो, पर्यटन स्थळांना भेटी देतो, त्याप्रमाणे आम्ही इथे खड्ड्यांना भेटी देण्यासाठी खड्डे सफारी पनवेल महानगरपालिकेत आयोजित केलेली आहे। माझ्यासोबत स्वतः यमराज इथे आलेले आहेत, कारण काल त्यांचा मला रात्री फोन आला होता। मी त्यांना म्हटलं, अरे बाबा मला घ्यायला आलात का तुम्ही? मी घाबरलो, पण ते बोलले वत्सा घाबरू नकोस, घाबरायची काय आवश्यकता नाहीये, मी तुला घ्यायला आलेलो नाहीये। मग म्हटलं यमराज तुम्ही का आला तिथे, कशासाठी मला फोन केलाय? तर यमराजांचं म्हणणं असं होतं की मला दिवसाला 10 ते 12 अपॉइंटमेंट होत्या, मला 2 कामगार फक्त ठेवावे लागत होते, आता मला दिवसाला 100 अपॉइंटमेंट असतात। वत्सा मला बघायचं आहे या पृथ्वी तलावर, या पनवेल महानगरीमध्ये इतके अपॉइंटमेंट मला का मिळत आहेत ते बघण्यासाठी यमराजा स्वतः इथे आलेले आहेत। यम हम मला ते बोलतात त्याची पण भीती वाटते। पण मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन जाहीर केलं, खड्डे सफारी जाहीर केली, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेने पटापट एक बैठक लावली सगळ्या कंत्राटदारांची आणि त्यांना खड्डे बुजवायचे आदेश दिले आणि त्यांनी या पद्धतीने खड्डे बुजवलेले आहेत। आता ही कुठली टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी कोणती आहे खड्डे बुजवायची हेच आम्हाला कळत नाहीये। म्हणजे एक तर तुम्ही टेंडर काढताना डांबराचा ऑलरेडी रस्ता आहे, त्या रस्त्यावरती मिलिंग न करता, क्रशिंग न करता तुम्ही नवीन डांबराची चादर टाकायची 25 कोटीची ऑर्डर काढली। इथे 25 कोटी, कळंबोलीमध्ये अजून 20-25 कोटी, खारघरमध्ये 20-25 कोटी, जवळपास 100 ते 150 कोटी तुम्ही फक्त डांबराची चादर काढण्यासाठी टेंडर काढले आणि त्याचा परिणाम असा झालाय की पहिल्या पावसामध्ये ती चादर वाहून गेली आणि तुमची आबरू अशी चव्हाट्यावरती आली आहे। तर ती झाकण्यासाठी आता पुन्हा होता तो डांबर काढून नवीन जे खड्डे पडलेले आहेत ते अशा पद्धतीने बुजवले जात आहेत आणि पुन्हा पैशाचा अपव्यय केला जातोय। तर माझी नागरिकांना, प्रशासनाला हीच विनंती आहे, ज्यांना 4 टर्म निवडून देत आहे, 20 वर्ष निवडून देत आहे, हे त्यांचं विजन आहे, हे विजन आहे पनवेल महानगरपालिकेबद्दल त्यांचं। आणि आम्ही एक मगाशी गाणं लावलं होतं छान, 500 में बिक जाओगे तो ऐसे रस्ते पाओगे, 500 में बिक जाओगे तो ऐसे खड्डे पाओगे। हे तुमच्या नशिबी येणार जर तुम्ही यांना पुन्हा निवडून द्याल, यांच्या 500 आणि 1000 रुपयाला या मोहात तुम्ही बळी पडाल। पनवेल महानगरपालिकेचा याच्या पुढे पनवेल नवनिर्माण सेनेचा विजय असो। या पुढे पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना आता सांगतो, आयुक्तांना आता सांगतोय, या असला भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही। आम्हाला पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त हवी आहे, आम्हाला चांगले रस्ते हवेत, आम्हाला वेळेवर पाणी हवंय, उत्तम वीज हवी आहे,
चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात आणि सगळ्या कंत्राटदारांना पण माझं या व्हिडिओद्वारे एकच सांगणं आहे की भाई पैसे घेताय तर रस्ते चांगले करा. नाही रस्ते चांगले केलात तर आमचे साहेब बोलतात आमच्याकडे नुसता झेंडा नाही, त्या झेंड्याला दांडा पण आहे आणि त्याचा योग्य वेळी वापर केला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज.